यू हार्डली रिक्वायर एनी अदर मेडिसिन. ॲक्सिडेंट आणि इमर्जन्सी जर सोडल्या तर बाकी सगळीकडे केवळ एवढ्याच्या आधारे सगळे आजार बरे करता येतात. आत्ता जे काय रिसर्चेस चाललेले आहेत, अनफॉर्च्युनेटली हे मेनस्ट्रीम मेडिसिन मध्ये यायला 20-25-30 वर्ष लागतील अजून. कुठलीही गोष्ट विज्ञानाने जुन्या मान्यतांच्या जागी नवीन मान्यता सहजासहजी स्वीकारलेल्या नाहीयेत. सगळ्यांना संघर्ष करावा लागला. गॅलिलिओला मरावं लागलं. तो मेल्यानंतर मग सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. त्याच्या जिवंतपणे नाही ऍक्सेप्ट झालं ते. असे बहुतेक सगळ्या सायंटिफिक गोष्टींबद्दल घडलेलं आहे. मग आता असं काय असू शकते, त्यातल्या काही बेसिक गोष्टी मी तुमच्यापुढे मांडणार आहे. 4 प्रिन्सिपल्स लक्षात आलेले या सगळ्यांच्या अभ्यासातनं. व्हाय दे लिव्ह लॉंगर अँड यंगर, व्हॉट वी नीड टू डू, आणि ते सगळे आपल्याला आजपासून उपयोगी पडू शकणार आहेत. एक तर मुळात हे आजार व्हायला नको आपल्याला. झालेले असतील तरी रिव्हर्स कसे करता येतील, औषधं पासून मुक्ती कशी मिळेल आपल्याला, फ्रीडम फ्रॉम ऑल मेडिकेशन्स अँड प्रोसिजर्स. पहिलं, व्हॉट दे ईट. हे लोक काय खातात, या ब्लू झोन्स मधले लोक. असं लक्षात आलंय की व्हॉट एव्हर दे ईट इज द फ्रेश अँड क्लीन. 2 तत्व साधी. जे काय खातात ते ताजं असते. ताजं याचा अर्थ उद्यापर्यंत राहिलं तर शिळं होईल आणि फेकून द्यावं लागेल. घरी शिजलेल्या वरण भात भाजी पोळी 4थ्या दिवशी खातो का आपण? सेकंड डे फेकून देतो. कारखान्यात तयार झालेल्या वस्तू, बिस्किट असतील, अजून काय काय इटेबल आहे, रेडी टू ईट, किती दिवसानंतर खाऊ शकतो आपण? लॉट्स ऑफ डेज, महिनो गिनती. दॅट इज नॉट फ्रेश. हे लक्षात घ्या. दॅट इज नॉट फॉर हेल्थ. दॅट इज टू इन्क्रीज द सेल्फ लाईफ ऑफ एनी फूड आयटम. जे टिकलं पाहिजे महिनो गिनती आणि ज्याच्यामुळे इंडस्ट्रीचा प्रॉफिट वाढला पाहिजे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे. दॅट इज नॉट ॲट ऑल द ऑब्जेक्टिव्ह. So almost all the food processing industry is meant for profit, not for health. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे साधं एक प्रिन्सिपल असं जर आजपासून फॉलो केलं आपण, की तोंडात जे काय मी टाकतोय ते डायरेक्टली फार्म मधून आलेलं आहे का, शेतामधनं, की कारखान्यातून आलेलं आहे? कारखान्यातून आलेलं असेल तर बहुधा आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. सिंपल आहे. ते जर शेतातनं आलेलं असेल तर बरीच पॉसिबिलिटी की ते चांगलं असेल. ब्रॉड प्रिन्सिपल विच वी कॅन फॉलो. आपल्याला कुठेतरी इंडिकेटर पाहिजे ना, व्हॉट टू पुट अँड व्हॉट नॉट टू पुट. आता तर आपलं असं आहे की डायरेक्ट जाते सगळं, काय विचारच नाही अजिबात. दुसरं जे आहे ते स्वच्छ. याचा अर्थ दिसायला स्वच्छ नाही. देयर शुड बी नो ॲडिटिव्ह्ज इन दॅट. आज आपलं सगळे जे स्वच्छतेचे इंडिकेटर्स आहे, ऑल ऑफ देम आर कॉस्मेटिक इंडिकेटर्स. ओके. मग ते चेहऱ्याच्या रंगापासून तर सगळ्याच गोष्टींबद्दल आहे. काय काय नाही करत लोक चमडीचा रंग बदलायसाठी, किती पैसे खर्च करतात. आणि रोज सकाळ संध्याकाळपासून जर्नलिझम, तुम्हीच लोक आहात की जे ते जिंगल्स आणि काय काय तयार करतात. ओके, लोकांना अपील होईल असं. इतक्या वर्षांपासून आपण साबणांच्या एवढ्या जाहिराती पाहत आलो, कॉस्मेटिक्सच्या. कोणीतरी एक तरी माणूस असा भेटतो का की ज्याचा खरंच बदलला यावा? 5 रुपये में उजाला आणि काय काय सगळं जे आहे सगळं, इट हॅज नेव्हर हॅपन्ड. ओके, ऑल दीज आर मिथ. हा सगळा मार्केटिंग गिमिक्स आहे, दुसरं काहीच नाही. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. अनफॉर्च्युनेटली आपण त्या सगळ्यांमध्ये जातो. त्यामुळे अस्वच्छ वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह नाही आहे. 2 अस्वच्छ वस्तू आपण ज्या सगळ्या खातो ते व्हाईट शुगर, पांढरी साखर, आणि रिफाईंड ऑइल, जे ऑलमोस्ट सगळ्या घरांमध्ये आणि रोजच वापरले जाते. आता बरेच सायंटिस्ट असं म्हणायला लागले की दे आर नॉट दी फूड आयटम, दे आर जस्ट केमिकल्स. फार फार तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून तुम्ही ते वापरा. जसं लोणचं खराब झालं नाही पाहिजे म्हणून तेल किंवा मीठ वापरतो आपण. दे आर नॉट ॲट ऑल कम अंडर दी फूड कॅटेगरी. ओके. कसं? मग त्याला ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, भरपूर आहेत, काही अडचण नाही त्याला. दुसरी गोष्ट जी लक्षात आली, हे लोक काय करतात त्याच्यामध्ये, त्यातली एक गोष्ट जी आहे ती ही आहे की दे पर्स्पायर, घाम गाळतात. घाम गाळल्याशिवाय माणसाच्या आयुष्याची लांबी वाढत नाही आणि तारुण्य पण टिकत नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याला घाम फुटतो, वेगवेगळ्या कारणांनी फुटतो. व्यायाम करण्याच्या पलीकडच्या कारणांनी फुटतो. परीक्षा आली की घाम फुटतो, एक्सटर्नल कोण आहे याच्यामुळे घाम फुटतो बरेचदा, ठीक आहे. बॉसने काही विचारलं तरी घाम फुटतो, अनेक गोष्टी आहेत अशा.
बऱ्याच लोकांना हल्ली आता जर्नलिझम आहे तर ईडी सीबीआय मुळे घाम फुटतो, ठीक आहे. त्यामुळे अनेक गोष्टी आहे घाम फोडणाऱ्या. व्यायामाने घाम फुटतो वा मेहनत केल्याने असं होत नाही. आपल्या शरीरामध्ये 206 हाडं, 350 मसल, 350 जॉईंट, 650 मसल्स आहेत. आणि साधं प्रिन्सिपल आहे, आयदर यू यूज इट ऑर लूज इट. वापरा नाही तर नष्ट होणार, ठीक आहे. त्यामुळे आज आपण वापरतच नाही अनफॉर्च्युनेटली. बसले राहतो जागेवरती, सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण, बैठी जीवनशैली. स्क्रीनच्या समोर 10-12 तास बसलेले असतात, ओके. आज माझ्याकडे सगळ्या जगातनं लोक येतात या सगळ्या आजारांचे प्रश्न घेऊन. तुमच्यातलं कोणी येऊ नये परत 5 वर्षांनी, म्हणून मी आज आलोय खरं इथे सांगायला तुम्हाला. 5 वर्षांनी नका मला भेटू. डॉक्टर काही फार बा आता आनंदाने भेटण्याचा प्राणी नाहीये. शक्यतो 2 हात दूरच राहावं. डॉक्टरचं थोबाड पाहायचं काम पडलं नाही पाहिजे, अशा प्रकारची डॉक्टरकी गेली 40 वर्ष मी करतोय, ओके. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला मृत्यूची कारणं माहितीये का? 3 कारणं मृत्यूची, ज्याच्यात जगात सगळ्यात जास्त लोक मरतात. काय आहे माहितीये? शोधपत्रकारिता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला फॅक्ट्स अँड फिगर्स पण माहिती पाहिजे जर्नलिस्ट लोकांना. फर्स्ट कॉज ऑफ डेथ, फर्स्ट नंबर हार्ट अटॅक, डायबिटीज, हायपरटेन्शन. सेकंड नंबर कॅन्सर. थर्ड नंबरला काय? डज एनीबडी नो व्हॉट इज द थर्ड कॉज ऑफ डेथ? ऑल काइंड्स ऑफ डेथ जगात जे होतात त्याच्या. डॉक्टर, दवाखाने आणि औषधं. दॅट इज द थर्ड कॉज ऑफ डेथ. स्टॅटिस्टिक्स आहे, गुगल करा आणि शोधा, लिहा याच्यावरती एक पेपर. लोकांना माहितीच नाहीये. अनफॉर्च्युनेटली आपला असा समज आहे की जिथे दवाखाने वाढले, जिथे सुपर स्पेशालिस्ट आले, तिथे आरोग्य सुधारते. अपोजिट इज द ट्रूथ. स्टॅटिस्टिकल एव्हिडन्सेस आहे याच्यासाठी, ओके. मी काय ह्या माझ्या म्हणच्या गोष्टी सांगत नाहीये. जगात जे काय संशोधनं झालेली आहे, जी काय आकडेवारी समोर आलेली, त्यातल्या ह्या गोष्टी आहेत. यू कॅन कन्फर्म इट. आता आपल्या हाताशी आहे सगळं नॉलेज बेस. वापरा त्याचा या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे शक्यतो या 3ही गोष्टींना दूर ठेवा, म्हणजे आपल्यापासून मरण दूर राहील बऱ्यापैकी, ओके. हार्ट अटॅक आपल्याला यायला नको, कॅन्सर शक्यतो व्हायला नको, आणि डॉक्टरचं तोंड पाहायचं काम पडायला नको शक्यतो. म्हणजे मृत्यूची मेजर 3 कारणं टळली. मग जे काय उरतात ते कदाचित ऍक्सिडेंट वगैरे सारखे जे आहे ते ठीक आहे, ते आपल्या हातात नाही आहे. समजा काही गोष्टी ज्या आहेत त्याही बऱ्यापैकी आपल्या हातात आहे. ऍक्सिडेंटमध्ये पण असं म्हणतात की 60% कारणं आर अवॉइडेबल, ओके. थर्ड फॅक्टर जो लक्षात आलाय तो शेअर अँड केअर ॲटिट्यूड. या ब्ल्यू झोन्स मधल्या लोकांमध्ये सोशल बॉन्डेज आहे. आपसात लोक भेटतात, गप्पा मारतात, हसतात, आनंदी राहतात, पार्ट्या करतात आणि एन्जॉय करतात, ओके. आज असं झालंय की आपण ना तर शेअर करत ना तर केअर करत. मैं मेरा देख लूंगा, तुम तुम्हारा देख लो. आणि त्याच्यामुळे एक इंटरनल लोनलीनेस आलेला आहे, एकटेपणा. मला सांगा, अशी तुम्हाला किती लोक भेटतात की ज्यांच्या सोबत तुम्ही मन मोकळं करू शकता, स्वतःच्या भावना एक्सप्रेस करू शकता, सगळ्या प्रकारच्या मोकळेपणाने ज्यांच्या समोर वेळ पडली तर रडू शकता. अशा लोकांची संख्या फार आहे का जगात? क्वचितच कोणी सापडते असं, है की नाही? मग ह्या ज्या सगळ्या आपण इमोशन्स ज्याला म्हणूया, ह्या ज्या स्टॅग्नेट होतात, दॅट इज द कॉज ऑफ हार्ट अटॅक, इवन द कॅन्सर्स ऑल्सो. याला म्हणतात ॲलिनेशन, आयसोलेशन ऑर दी लोनलीनेस, इंटरनल लोनलीनेस. बाहेर तर आपल्याला सगळे दिसतात असे, फेसबुकवरती तर 5000 फ्रेंड, ओके. अंगठे किती दाखवतात पोस्ट टाकल्याबरोबर. आपलं सगळं मोजण्यात आयुष्य चाललंय सगळं, ओके. आयुष्य आपल्याला अंगठे दाखवायला लागलं, त्याच्यामुळे अडचण अशी आहे. सो ट्राय टू गो बियॉन्ड दॅट. हे सोशल मीडिया काही वाईट आहे असं मुळीच नाही आहे. माझ्याकडे माझ्या फेसबुकवरती 3 अकाउंट आहेत, 20-22-25 हजार फॉलोअर्स आहे मला. आय एम व्हेरी ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. व्हॉट टू यूज ते आपल्याला ठरवायला पाहिजे. या सोशल मीडियाच्या आधारे आतापर्यंत अनेक लोकांच्या आत्महत्या, आय हॅड बीन इन्स्ट्रुमेंट इन स्टॉपिंग देअर सुसाइड्स. त्यांना त्या डिप्रेशनमधनं बाहेर काढण्यासाठी मला मदत करता आली याच सोशल मीडियाच्या आधारे. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करता आली घरी बसून. सो फॉर व्हॉट यू आर गोइंग टू यूज इट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. त्यामुळे वापरा, हे पण चांगल्या गोष्टीसाठी वापरा. नाहीतर कुठेतरी गेला तर लगेच फोटो टाकला
आणि मग त्याला किती अंगठे येऊन राहिले दर 10 मिनिटांनी मोजता, नाही आले तर फ्रस्ट्रेट होता. ओके, दुसऱ्याच्या पोस्टला किती अंगठे भेटून राहिले त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुरू होतात आपले. जरा याच्या बाहेर आपल्याला निघावं लागणार. तेव्हा असं म्हणतात की सुखदुःखात सहभागी होणं, जे सगळ्या साधू संतांनी सांगितलं, आता वैद्यकशास्त्र ते सांगते, मेडिकल सायन्स, व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग, त्या जरी वर करणे फिलॉसॉफिकल गोष्टी वाटत असल्या तर दे आर ऑल सायंटिफिक ट्रूथ. आणि हे सगळं मॉडर्न मेडिसिन मधलं आहे. माझं जे काय शिक्षण आहे MBBS आहे, मला ज्या काय गोष्टी कळल्या सगळ्या ॲलोपॅथीच्या अभ्यासातून कळलेल्या आहे. दॅट इज व्हॉट आय कॅन डेफिनेटली से अबाउट इट. आणि या सगळ्यांचे रेफरन्सेस पण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे काही आणखीन. आणि चौथी गोष्ट जी आहे, यू नीड टू हॅव सम पर्पज फॉर लिव्हिंग लॉंगर अँड यंगर. आपल्याला जर प्रश्न विचारला तुम्ही का बरं जगताय, तर मेजॉरिटी लोकांचं उत्तर असेल की बा मरत नाही म्हणून जगून राहिलं. साधं आहे ना, मरत नाही म्हणून जगून राहिलं. बा जगायला कारण थोडंच पाहिजे की. कारण हे शोधता येणं आपल्या जगण्याचं, आपल्या या पृथ्वीवरच्या एक्झिस्टन्सचं कारण शोधता येणं आणि ते मरायच्या आधी शोधता येणं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्यासाठी आणखीन एक शब्द आहे इकिगाई. किती लोकांना माहिती आहे इकिगाई? हॅव यू हर्ड अबाउट? अर्ध्या लोकांना तरी माहिती आहे. ओके, नसेल तर जरा युट्यूबवरती जा, वाचा. इकिगाई नावाची पुस्तकं पण आहेत. ओके, आता इकिगाई म्हणजे द रिझन टू वेकअप इन द मॉर्निंग. जपानमधल्या ओकिनावा बेटाने दिलेली देणगी आहे जगाला. The most happiest and longest living people are the Okinawa Japanese people. आपली इकिगाई आपल्याला कळणं, आणि ते या वयात कळणं हे जास्त महत्वाचं. केस काळे असताना, पांढरे झाल्यावर कळले तर शक्ती अपुरी राहते, की फार उपयोग होत नाही. ओके, फॉर्च्युनेटली मी असं म्हणेल की मी जेव्हा मेडिकल कॉलेजला शिकायला होतो GMC नागपूर 78 ते 83, वाचनामधनं मला काही गोष्टी कळल्या. खूप वाचलं आणि गेले 40-45 वर्षाला 20 ते 40 हजार पेजेस वाचतोय साधारणपणे. आत्ता पण वाचतोय. 40 वर्षात कुठलीच परीक्षा दिली नाही. अभ्यास परीक्षेसाठी नाही केला, पण माझ्या स्वतःसाठी अभ्यास माझा सातत्याने चालू असतो, आज पण असतो. आय ट्राय टू कीप माय सेल्फ अपडेटेड. जगात कुठे काय चाललेलं आहे, मी ज्या काय विषयाबद्दल बोलतो, अभ्यास करतो, त्यातलं मोस्ट रिसेंट काय सुरू आहे, आय ट्राय टू कीप अपडेटेड. आणि त्याच्यामुळे जगाला ऐकावं लागतं, इच्छा असो की नसो. तर फॉर्च्युनेटली MBBS होताच मला कळलं की माणसाचं आयुष्य एकदाच आहे आणि ते फक्त कागदाचे तुकडे गोळा करण्यात, खर्च करण्यात काही अर्थ नाही. वी नीड टू डू समथिंग डिफरंट इन अवर लाईफ. आणि मग आम्ही शोध घ्यायला लागलो. पुस्तकांमधनं बरेच आयडियाज भेटले. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर तुकारामांपासून तर विवेकानंद, गांधी, विनोबा साने गुरुजी आणि मल्टिपल. प्रत्यक्षातले बाबा आमटे, यदुनाथ थत्ते आणि इतर असे अनेक लोक भेटले. वेगवेगळ्या निमित्ताने जाणं झालं त्यांच्याकडे, कधीतरी त्यांचं समजून घेता आलं काही गोष्टी. मित्रांचा एक गट बनला अशा प्रकारे थोडासा, कॉलेजमधले आणि कॉलेज बाहेरचा. आणि मग माझं फायनल MBBS होता. आता ठरलं की काय नाही करायचं आयुष्यात. काय करायचं हे नव्हतं मला माहिती, पण काय नाही करायचं एवढं पक्क होतं. फायनल MBBSच्या परीक्षेत मी नापास होऊन पाहण्याचा प्रयोग केला. मला वाटत नाही तुमच्यापैकी कोणी प्रयोग केला असेल असा. प्रयोग न करता नापास होणं, दॅट्स अ डिफरंट पार्ट. पण मी प्रयोग केला मुद्दाम की नापासच होऊन बघायचं काय होते. आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की फेल्युअर माणसाला अनेक गोष्टी करायला आडकाठी आणते. मी आयुष्यात कधी फेल नव्हतं झालेलो. म्हटलं हे फेल्युअर जर आपल्याला पचवता आलं तर आयुष्यभर आपण फेल्युअरचं व्हॅक्सिनेशन आपलं कामी येणार आहे. कुठल्याही फेल्युअरला आपण कधीच घाबरणार नाही पुढच्या आयुष्यात. सो इट वॉज अ व्हेरी कॉन्शियस डिसिजन. अनफॉर्च्युनेटली फेल होण्यासाठी सगळे प्रयत्न करून पहिल्या 10त आलो. फेल नाही झालं. तर मला ऑलमोस्ट सगळ्या विषयांमध्ये MD-MS मिळत होतं, पण मला ते करायचं नव्हतं. लोक विचारायचे की दुसरं काय करणार, त्याला माझं उत्तर होतं की मला माहिती नाही. मग घरच्यांपासून सगळे म्हणायचे की पूर्ण गॉन केस आहे, आता बियॉन्ड रिपेअर, आता काही रिपेअर होण्याच्या पलीकडची आहे. ओके, असं जर आपली इमेज तयार झाली ना घरीदारी, तर फार सोपं जाते. कोणी आपल्याला हात लावत नाही फारसं. मग आपल्याला आपल्या मनासारखं जगता येते. नाही तर आपल्याला लोक काय म्हणतील घरच्यांपासून सगळं. असं म्हणतात घरचा उंबरठा इज द मोस्ट डिफिकल्ट ऑब्स्टॅकल. ते एकदा तुम्हाला ओलांडता आलं ना तर संपलं. इतकं जग तुम्ही जिंकू शकता. दॅट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. प्रेमाचे बंध तोडता येणं वेळ पडली तर, डिटॅचमेंट, सेन्स ऑफ डिटॅचमेंट ज्याला म्हणतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट टू लर्न इन द लाईफ. ओके, त्यामुळे मला थोडंसं कळलं त्या काळात
आणि सुदैवाने आता मी 63 पूर्ण होतोय. माझा मुलगा आता 37चा होतोय समजा. मला असं वाटते मला आता पुढच्या 40 वर्षासाठी माझ्या आयुष्यात काय करायचंय त्याची एक दिशा मला कळलेली. व्हॉट आय नीड टू डू. 40 यासाठी म्हणतोय की साधारणपणे 37 वर्षांनी मी 100चा पूर्ण होणार आहे. तोपर्यंत तर मी काम करणार आहे. मराय बिरायचा विचार त्याच्यानंतर आहे. त्यामुळे तर आता गेले 10-11 वर्षांपासून 52 वर्षाचा होतो तेव्हाच अनाऊन्स केलं की 7 मे 2061ला माझा 100वा वाढदिवस आहे आणि त्याला खूप लोकांनी यावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सगळीकडे वर्षभरात 70-80 हजार लोकांशी तरी बोलतो मी. त्यामुळे हल्ली आता गेले 10-11 वर्षांपासून सगळ्यांना निमंत्रण देऊन टाकतो की 7 मे 2061ला या. तुम्ही आला तर मला आनंद वाटेल. तुम्हालाही निमंत्रण देऊन टाकतो. तुम्ही आला तर मला छान वाटेल जरा. ओके. फक्त एकच अडचण राहील तुम्हाला यायचं असेल तर काय तुम्हाला जिवंत राहावं लागेल ना तोपर्यंत तरच येऊ शकाल. नाही तर कसं काय येणार. त्यामुळे निदान 2061च्या आधी तरी कोणी जाऊ नये या हॉलमध्ये बसलेलं. दॅट इज व्हॉट आय दॅट इज माझ्याकडनं त्या सदिच्छा आहे. पण ती पॉसिबिलिटी खरी करावी लागेल. आज जिवंत याचा अर्थ 20 वर्षांनी मी जिवंत असणार दॅट इज अ मिथ. माझ्या बॅचची आकडेवारी सांगते 200 टॉपर विदर्भातले सगळे GMC नागपूर. 40व्या वर्षी जेव्हा आमची अल्युमिनाय मीट झाली तोपर्यंत एक 4-5 लोक वर गेलेले होते. बिफोर आवर 40s सगळे टॉपर विदर्भातले डॉक्टर्स. 5-10 लोकांच्या अँजिओप्लास्टी बायपास झालेल्या होत्या. काही लोकांना 5-5 वर्ष सायकोटिक ड्रग घ्यावे लागले. 5-10 वर्ष. त्यामुळे 10% लोकांमध्ये माझ्या बॅचच्या समथिंग ग्रेट मिसहॅप हॅव हॅपन्ड ऑलरेडी. तुमच्या पण सगळीकडचे स्टॅटिस्टिक्स तुम्ही जर अल्युमिनायचे पाहिले तर साधारणपणे असंच सापडेल तुम्हाला. त्यामुळे आज जिवंत आहे. अजून 20 वर्षांनी मी परत जिवंत राहीलच. अल्युमिनाय मीटला येईलच. यू नीड टू मेक इट ॲज अ गोल. नुसतं स्वप्न नाही खरं होत. पॉसिबिलिटी नाहीये. काही लोकांच्या बाबत तर नक्कीच नाहीये. त्यामुळे ठरवावं लागेल की 20 वर्षांनी जर परत अल्युमिनायस म्हणून एकत्र आलो तर मी इथे बसलेला असेल. इथे फोटो स्वरूपात नसेल की ज्याला सगळे 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देतील आणि मग कार्यक्रम सुरू होईल. ओके. पूर्वी म्हणजे मला थोडं पत्रकारितेतलंही थोडंफार कळते. मला तसं अनेक विषयांमधलं थोडं कळते. त्यामुळे मी त्या भाषेत पण बोलू शकतो. तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल बातम्यांमधले बदल गेले काही वर्षांमधले. पूर्वी अशा बातम्या यायच्या की यांचं दुर्दैवी निधन झालं हृदयविकाराने. त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुली जावई असे कोणीतरी आहेत. आता हल्ली अशा बातम्या बऱ्याच यायला लागल्या की यांचं दुर्दैवी निधन झालं आणि यांच्या पश्चात यांचे म्हातारे आई वडील शिल्लक आहेत. काही नोटीस दिस लक्षात घ्या. फार वाईट परिस्थिती आहे. ज्या मायबापाला आपल्या मुलांना शेवटचा निरोप स्वतःच्या खांद्यावर द्यावा लागला याहून मोठं दुःख जगात आणखीन कुठलं असणार नाहीये. लक्षात घ्या. आणि हे अगदी आपल्या दरवाज्यावरती आलेले असतात आणि आपण झोपलेले आहोत. उद्या पाहू म्हणते नंतर बघूया. नंतर काही पॉसिबिलिटी नाहीये बघण्याची. ओके. सो स्टार्ट ऍक्टिंग राईट फ्रॉम टुडे. मग काय करायला पाहिजे यासाठी तर साध्या गोष्टी आहेत. पण आता हा जो पर्पज ऑफ लाईफ आहे का जगायचं हे कळलं नाही तर कसं जगायचं याच्यात माणूस फिरत राहतो आयुष्यभर. इफ यू डोंट नो द व्हाय ऑफ लिव्हिंग यू आर लायकली टू गेट एंटँगल्ड इन हाऊ ऑफ लिव्हिंग. एक गोष्ट जी आहे ती वजन किती असलं पाहिजे आपलं. ओके. साधारणपणे 20व्या वर्षी होतं तेवढं सिनियर पिढीसाठी. आणि जे यंगस्टर्स आहे त्यातले आज VC-लाच 30% आर ओव्हरवेट स्टुडंट्समध्येच. 1 किलो वजन जास्त असेल तर 2.5 महिने माणूस लवकर वरचं कन्फर्म तिकीट घेऊन जातो. पर kg ऑफ एक्सेस वेट लीड्स टू 2.5 months ऑफ लेस लाईफ. हॅरिसन नावाचा आमचा MD मेडिसिनचा टेक्स्टबुक आहे. सगळ्या जगात वापरतात. त्यांचा रेफरन्स आहे. म्हणजे माझ्या म्हणच्या गोष्टी नाही आहेत ह्या सगळ्या. यू कॅन चेक इट आउट. अनेक आजार मागे लागतात कारण वजन जास्त असले तर. ओके. वजन किती असलं पाहिजे. एक साधं आहे की वेस्टलाईन आपली जी आहे ती 32 इंच प्रेफरेबली. करीना कपूर. वेस्टलाईन वाढली की लाईफलाईन कमी होते. साधं गणित आहे. ॲब्डॉमिनल ओबेसिटी भारतीय लोकांमध्ये जे आहे पोटाचा घेर मोठा त्यांचं आयुष्याचं लांबी छोटी. साधं गणित. त्यामुळे पोटाचा घेर कमी करा.
आकडेवारी काय सांगते आजूबाजूला बघा. पत्रकार लोकांनी खूप जागरूक असायला पाहिजे. खूप साऱ्या बातम्या तुम्हाला अशातनं भेटू शकतात जर तुमची डोळे आणि कान उघडे ठेवले थोडेसे तर. ओके. ॲव्हरेज ICMRचा सर्व्हे सांगतो की भारतीय स्त्री पुरुषांचं ॲव्हरेज वजन 5 किलोनी वाढलंय गेले 10 वर्षात. भारतातले 150 कोटी लोक आहेत, गुणीला 5 किलो. किती भार वाढवला आपण पृथ्वीवरचा हिशोब लावा. 750 कोटी किलो. याचे काय काय परिणाम होत असतील कोणीतरी पत्रकाराने संशोधन करायला पाहिजे की समजा औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांवरनं 50,000 टू व्हीलर जातात आहे आणि त्याच्यावरचं 10 किलो वजन वाढल्यामुळे रस्त्यावरती खड्डे किती पडायला लागले. साधा गणित आहे की नाही. टायर झिजणार जास्त, पेट्रोल जास्त खर्च होणार. ही आय मीन धिस काइंड ऑफ रिसर्च पत्रकारिता जर्नलिझम आपण विचारच करत नाही. आपण फार रुटीन गोष्टींचा विचार करतो. वी नेव्हर गो आउट ऑफ बॉक्स काइंड ऑफ थिंकिंग. मला कायम अशा आउट ऑफ बॉक्स थिंकिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसतात कायम सगळ्या फील्डमधल्या. मॅनेजमेंट असेल, लॉ असेल, मेडिसिन असेल, जर्नलिझम असेल. फॉर्च्युनेटली या सगळ्यांमधलं थोडं थोडं माझ्या वाचनामधनं येते ना. आय कॅन कनेक्ट द थिंग्स. ओके. वजन जी वाढली आपल्यापैकी फारच कमी लोकांची बॉडी बिल्डिंग करतो म्हणून वाढलेली आहे. सगळ्यांची जी वाढली ती फॅट वेट चरबी जास्त जमा झाल्यामुळे वाढली. दॅट इज अनहेल्दी. हा एक BMI चार्ट आहे. बॉडी मास इंडेक्स किती असला पाहिजे. हे ट्रॅफिकचे 3 सिग्नल आहे, ग्रीन, येलो, रेड. आपलं वजन प्रेफरेबली ग्रीन सिग्नलमध्ये असलं पाहिजे. ओके. हाईटनुसार वेट किती असलं पाहिजे. आज तुम्ही जर हिशोब केला 100 लोकांचा सर्वे करा. हे मॅडम खरंच असे रिसर्च प्रोजेक्ट होऊ शकतात की तुमचे जे MGMचे स्टुडंट्स आहेत 10,000 या सगळ्यांचा BMI काढावा. त्या प्रत्येकाने त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा BMI काढावा. इट्स अ फंटास्टिक रिसर्च पेपर होईल. अशा प्रकारचे झालेलेच नाही कुठे. इतके साधे सोपे. अँड देअर न्यूट्रिशन पॅटर्न तुम्ही लगेच तुमच्या न्यूट्रिशन डिपार्टमेंटला घेऊ शकता, काउन्सिलिंगला घेऊ शकता. इट्स अ मल्टीडिसिप्लिनरी काइंड ऑफ रिसर्च अँड इट इज अ ॲक्शन रिसर्च, कम्युनिटी बेस्ड ॲक्शन रिसर्च. ओके. ज्याने नुसतं तो पेपर पब्लिश होऊन तो प्रबंध म्हणून कपाटात पडला नाही राहणार आणि लाखो लोकांचे आयुष्य बदलतील या सगळ्या गोष्टींमुळे. इट इज जस्ट पॉसिबल. इट्स अ व्हेरी सिम्पल काइंड ऑफ थिंग्स. आणि असं काही जर असोसिएशन होत असेल तर आय विल लव्ह टू डू. आय मीन वी कॅन कोलॅबरेट इट. काही अडचण नाही त्याला. मी माझं सांगेल. माझी हाईट 6 फूट आहे, 183 सेंटीमीटर. माझं वजन साधारणपणे 65 ± 2 असं आहे गेले अनेक वर्षांपासून. माय BMI इज अराउंड 19 to 20. आणि आहे फॉर्च्युनेटली त्याच्यामुळे सकाळी 4 वाजता पाहिलं आणि रात्री 12 वाजता पाहिलं तरी बॅटरी तेवढीच फुल चार्ज असते. बॅटरी कधीच डाऊन होत नेव्हर. गेले अनेक वर्षात आय कॅन सी अबाउट इट. काल सकाळी मी 4 वाजता उठलो, अमरावतीवरनं निघालो, प्रवास करून आलो इकडे. रात्री 12-12:30 वाजले झोपायला. सकाळी परत 6 वाजता उठून मला रेग्युलर व्यायाम केला आणि सकाळपासून चालूच आहे म्हणजे प्लस रात्री हे 12पर्यंत चालेल. आणि ते ऑलमोस्ट वर्षातले 300 दिवस तरी असं असते काही ना काही. सो इट इज जस्ट पॉसिबल. थोड्याशा गोष्टी तुम्ही सांभाळल्या आयुष्यात. सगळंच काही सोडावं लागते असं काहीच नाही. सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येतात पण काही गोष्टी पाळायला लागतात. हे हिपोक्रेटस, फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन, 2,500 वर्षापूर्वी सांगून टाकलं की सगळं किचन तुमच्या आजारांचं मूळ आहे आणि सगळा दवाखाना बेस्ट. युअर किचन इज द बेस्ट हॉस्पिटल, चिकित्सालय. दरवेळेस आपण काहीतरी खातो, आयदर यू आर फीडिंग द डिसीज ऑर यू आर फायटिंग द डिसीज. आता हे डावीकडच्या ज्या काय गोष्टी आहेत अशा या प्रकारात मोडणाऱ्या सगळ्या ज्या यंगस्टर्सच्या फार आवडत्या येतात, मंचुरियन, चायनीज पासून तर सगळं. वन्स अ वाईल इट इज ओके टू एन्जॉय ऑल दोज थिंग्स. ओके. पण हे जर प्रमाण वाढत गेलं तर मात्र प्रश्न निर्माण होणार आहे. ओके. आणि मग या मृत्यूच्या 3ही कारणांमधलं आणि तुमच्यामधलं अंतर कमी होत जाणार. नोबडी कॅन डू एनिथिंग फॉर दॅट. कुठेही असा तुम्ही कुठल्याही पोझिशनला असा कितीही पैसे मिळवत असा फार काही करता येण्यासारखं नाही राहणार. उलट ते उजवीकडच्या वस्तू जर खाण्यामध्ये मेजर पार्ट असतील तर मग आपण आजारांशी लढण्याची ताकद मिळवतो. काय भरपूर खायला पाहिजे आपल्याला. आजपासून तुमच्या प्लेटमध्ये काय आहे याचा विचार करायचा असेल त्या 4 गोष्टी मेजर. फ्रुट्स, ऑल काइंड्स ऑफ फ्रुट्स. डायबिटीसवाले पण केळं, बनाना, ॲपल, आंबे सगळं खाऊ शकतात, काहीच अडचण नाही त्याला. कुठलेही फळ खाण्याला मनाई नाही. जी आतापर्यंत बहुतेक सगळ्या डॉक्टरांनी मनाई केली होती फळं खायला डायबिटीसवाल्यांसाठी, ओव्हरवेटवाल्यांसाठी, त्यांनी काहीही फरक पडत नाही. दॅट इज अगेन हाफ ट्रूथ. ओके.
सगळ्या प्रकारचे सॅलड्स जे काय आपण खातो एरवी ते सगळ्या प्रकारच्या भाज्या, आपल्या ताटामधला 60% पार्ट शुड बी सॅलड्स अँड व्हेजिटेबल्स. आपल्याकडे भाकरी भात पोळी जे आहे ते 60-70% असते. भाजी म्हणजे एवढीशीच, ती पण रस्सा तर्री. ओके, दॅट इज नॉट दी भाजी. आता मी जेवायला गेलो तर भाज्या कुठल्या खाणार वा, तर त्यांनी विचारलं काय पाहिजे, तर पनीर. पनीर भाजी कुठल्या शेतात बनते पनीर? पनीर इज नॉट ॲट ऑल भाजी, इट इज नॉट व्हेजिटेबल. किंवा काय दुसरा काहीतरी काजू काहीतरी विचारलं त्यांनी, दॅट इज ऑल्सो नॉट दी सब्जी ॲक्च्युली एका अर्थाने. त्यामुळे आपल्याला वन्स अ वाईल इट इज ओके, पण तुम्हाला जर खरंच छान जगायचं असेल तर आपल्याला मग रिअल सेन्समध्ये भाजी. सो रिअल फूड, दॅट शुड बी रिअल फूड, नॉट दी फॅक्टरी मेड काइंड ऑफ फूड. आणि सीड्स अँड नट्स, होल ग्रेन, हे सगळे कलरफुल गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. त्या सगळ्या नॅचरल कलर्समध्ये 1,00,000 प्रकारचे केमिकल्स आहेत. मेनी ऑफ देम, मोस्ट ऑफ देम आर हॅव्हिंग सम ऑर दी अदर मेडिसिनल प्रॉपर्टी. त्यात अँटी कॅन्सर ड्रग्ज आहेत, त्याच्यात अँटी इन्फ्लेमेटरी आहे, त्याच्यात अनाल्जेसिक्स आहे, सगळ्या प्रकारची औषध आहे त्याच्यात. याचा ओव्हरडोस होत नाही बहुतेक वेळा. आपण खाल्लेल्या औषधांचा ओव्हरडोस होतो. औषधांचे साईड इफेक्ट असतात. एव्हरी पिल इज हॅव्हिंग सम ऑर दी अदर इल असं म्हणतात. नॅचरल गोष्टींच्या बाबत असं होण्याची शक्यता कमी असते. म्हणून आपलं ताट कलरफुल असलं पाहिजे. इस्टमन कलर. काय अवॉइड करायला पाहिजे आपल्याला शक्यतो खाण्याच्या वस्तू, त्यातलं एक आहे व्हाईट शुगर, पांढरी साखर, आणि दुसरा आहे रिफाइंड ऑइल. हे 0 करा प्रेफरेबली आजपासून. तेल वापरायचं झालं तर कच्च्या घाणीचं तेल, कोल्ड प्रेस ऑइल. तेलाच्या बाबतचा आणखीन एक नियम असा आहे, वैज्ञानिक तथ्य, तेलाला धूर यायला लागला, ज्याला स्मोकिंग पॉईंट म्हणतो, इथे जर केमिस्ट्रीवाले कोणी असेल तर त्यांना माहिती असेल की त्याच्यामध्ये ट्रान्सिफिकेशन सुरू होते. ट्रान्स फॅटी ॲसिड्स तयार होतात, जे तुमच्या गुडघेदुखीपासून तर कॅन्सरपर्यंत सगळ्या आजारांचं प्रिकर्सर आहे. त्यामुळे तेल कधीही गरम करायला नको धूर येईपर्यंत. फोडणी देताना पण धूर यायला सुरुवात होते, तळताना तर भरपूरच येतो. त्यामुळे आत्ता आम्ही जे काय सजेस्ट करतो ते बिना तेलाच्या टेस्टी भाज्या बनवायच्या. ओके, वन ऑफ माय क्वालिफिकेशन, मला ज्याला महाराष्ट्रात ओळखतात लोक, ते यासाठी की बिना तेलाच्या टेस्टी भाज्या बनवायला शिकवणारे डॉक्टर. अशी डिग्री फार कमी डॉक्टरांकडे असण्याची शक्यता आहे असं मला वाटते. फार नाही दिसले मला अजून. इट इज जस्ट पॉसिबल. मग असा 400 लोकांचा स्वयंपाक स्टेजवरती व्हिडिओ शूटिंग सहित करून दाखवलेला आहे, तिथले लोकल कॅटरिंगवाले घेऊन. 0 ऑइल, एक थेंबही न वापरता. तुम्हाला खाऊ घातला तर तुम्हाला ओळखायला पण येणार नाही याच्यात तेल नाही म्हणून. तिसरा आहे सॉल्ट, मिठाचा वापर कमीत कमी. चौथा आहे बेकरी, मैदा. सगळे सकाळचे आयटम चहा सोबतचे बहुतेकांचे, बिस्किट, बेकरी, पाव, टोस्ट, खारी, नानखटाई, केक. आजकाल बर्थडे साठी 2 प्रकारचे केक येतात, एक खायचा आणि एक तोंडाला फासायचा. माझा बराच संबंध आहे काळ्या केसवाल्यांशी. तुम्ही असं समजू नका की पांढऱ्या केसवाला पायजमा छाप माणूस आहे, याला काही माहित नाही आमच्या जगातलं. माझे निदान माझ्या मोबाईलमध्ये 5,000 तुमच्यासारख्या मुलामुलींचे नंबर आहेत. ओके, त्यामुळे प्रेमात पडल्यापासून तर तिसऱ्या ब्रेकअप पर्यंत सगळ्या विषयांमध्ये गप्पा गोष्टी होतात. आय नो इच अँड एव्हरीथिंग इन युअर रिअल लाईफ. तुम्ही काय खाता, काय पिता, काय बोलता, सगळं आय नो एव्हरीथिंग अबाउट इट. आमचा तरुणांचं एक नेटवर्क आहे, सेवांकुर म्हणून एक. आम्ही शिबिरं घेतो खूप सारी तरुणांची. आता एक शिबिर आम्ही पुण्याला करतोय, ऑर्गनाइज पुणे परिसरात. त्याला सगळ्या महाराष्ट्रातनं 200-300 युथ, मनाने तरुण असलेले, नुसतं केसाच्या रंगाने नाही. ओके, पण ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे जरा वेगळं आयुष्यात, आणि इतरांच्या आयुष्यातही वेगळेपण आणायचं, असे कोणी पण, एनीबडी. देयर इज नो अप्पर लिमिट ऑफ एज. एज इज जस्ट नंबर, इट इज नॉट द रिअल एज. अशी बरीचशी शिबिरं आमची बाबा आमटेंकडे झाली आनंदवनात, मग सेवाग्राम आश्रमात झाली, मग नगरला झाली, औरंगाबादला एक झालेलं, बरेच त्याला 15 वर्ष झाले असतील कदाचित. जळगावला झाली, अंबेजोगाई, बदलापूर, अकोला, अमरावती. आता आम्ही पुण्यात एक करतोय. एक खूप छान नेटवर्क अशा युवा लोकांचं महाराष्ट्रभरात तयार झालेलं आहे, आणि आपसातला बॉन्ड खूप छान आहे त्याच्यात. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीची पंचलाईन काय माहिती आहे का? कुठेही गेलं महाराष्ट्रात तर आपलं हक्काचं घर असलं पाहिजे.
म्हणजे आयुष्यभर मोफतमध्ये लॉजिंग बोर्डिंगची सोय निर्माण करणं. दॅट इज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. आयुष्यभरासाठी. कारण आमची पोरं पुरी एवढे हुशार झाले, तुम्ही मुंबईत जा की औरंगाबादमध्ये जा, कोणीतरी गाडी घेऊन घ्यायला ते स्टँडवर, रेल्वे स्टेशनवरती, हॉटेलमध्ये थांबायचं काम नाही, घरीच जेवायला भेटते. अशी घरं, गावागावात घरं तयार करणारी ही एक ओपन प्लॅटफॉर्म आहे. सो ऑल आर, एव्हरीबडी इज वेलकम टू दिस. देर इज नो फिल्टर्स. हे सगळ्या आपल्या आवडत्या वस्तू, मोस्ट ऑफ, ओके नाही, बहुतेक सगळ्या अनहेल्दी वस्तू रॅपर फाडलं की डायरेक्ट तोंडात जातात. हेल्दी वस्तूसाठी थोडं डिसिप्लिन, प्रिपरेशन लागते जरा, ओके. त्यामुळे थोडंसं डिसिप्लिन आयुष्य जगायला आपल्याला शिकावं लागते. निसर्गातले काही बेसिक नियम आहेत, ते आपल्याला आयुष्यभर फॉलो करावं लागतात. त्यातला पहिला नियम आहे की इट ओनली व्हेन यू आर हंग्री. आपण काय करतो, केव्हा केव्हा तोंड उघडतो खायसाठी. आईस्क्रीम समोर आलं की उघडलं तोंड, भूक असो की नसो. कोणी आग्रह केला उघडलं तोंड, बोर झालं उघडलं तोंड, सेलिब्रेट करायचं उघडलं तोंड, फ्रस्ट्रेट झालो उघडलं तोंड. बऱ्याच लोकांची तो तोंड दिवसभर उघडीच राहतात, मध्ये मध्ये बंद, सारखं चालू काहीतरी, काय चाललं माहिती नाही. या पृथ्वीवरचा कुठलाही प्राणी भूक नसताना तोंड उघडत नाही. वाघाचं पोट भरलेलं असेल तर समोर शिकार असतानाही तो तोंड नाही उघडत. त्याला अपवाद फक्त एकमेव सगळ्यात हुशार असणारा प्राणी म्हणजे आपण. आजपासून नियम करा की भूक लागल्याशिवाय तोंड नाही उघडायचं. आणि किती वेळा तोंड उघडायचं? 2 वेळा प्रेफरेबली. तुम्ही असं ऐकलंय का की 3 वक्त की रोटी, 4 वक्त की रोटी असा वाक्यप्रचार ऐकलाय कधी? काय ऐकलेला आहे सगळ्यांनी वाक्यप्रचार? दिस इज द क्रिस्टलाइज सायन्स. लक्षात घ्या, 2 वक्त की रोटी. तुम्ही खाली साऊथ पासून तर नॉर्थ हिमालयापर्यंत जा, सगळीकडे तुम्हाला फक्त हेच वाक्य सगळ्या भाषांमध्ये येईल, 2 वक्त की रोटी. त्याच्या मागे विज्ञान आहे, लक्षात घ्या. आता का बरं 2च वेळा उघडायचं? कारण डायजेस्टिव्ह सायकल जी आहे ती पूर्ण व्हायला निदान 8-1 तास लागतात. त्याच्या आधी तुम्ही तोंडात काहीतरी टाकलं तर आधीचं ते तसंच सडत राहते. म्हणून शक्यतो 2दाच. रोटी म्हणजे काय? ग्रेन्स म्हणूया, कार्बोहायड्रेट, ज्याला जेवण म्हणतो आपण, जेवणाचे ॲटम धान्यापासून तयार होणारे, ते शक्यतो 2दाच. दीक्षित पॅटर्न. फक्त आता मध्ये जर भूक लागली तर थोडं वेगळे, पण दीक्षित पॅटर्न मध्ये असं असू शकते, जे आता आम्ही प्रिस्क्राईब करतो, की तुम्ही फळं खा, सलाद खा, सूप प्या, पोट भरून खा 2 जेवणांच्या मध्ये. जेवण मात्र 2दाच. नाश्त्याचे आयटम सगळे ग्रेन्स पासून असतात, त्यामुळे प्रेफरेबली नाश्ता बंद करता आला तर जास्त चांगलं. जेवणाच्या वेळा, सर्कॅडियन रिदम ज्याला म्हणतात, ती पण गोष्ट महत्वाची. ही पण गोष्ट एक महत्वाची. एक घास किती वेळा चावून खाल्ला पाहिजे सगळीकडे आपण ऐकतोय? 32 वेळा. याच्या मागचं विज्ञान काय जरा शोधा, करा, रिसर्च करा जरा गुगलवर. एक टॉपिक लिहा, याच्यावरती छान आर्टिकल तयार होईल तुमचं. अँड मेनी पीपल विल अप्रिशिएट दिस काइंड ऑफ सायंटिफिकली रिसर्च करून तुम्ही जर मांडल्या ह्या लोकांपुढे गोष्टी. त्याची खूप सारी कारणं आहेत. ही सगळी कारणं आहेत त्याच्या मागची सायंटिफिक. का बरं 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे? तुम्ही किती वेळा चावून खाता मोजा. एक 100 लोकांचे इंटरव्ह्यू घ्या आणि काढा ना एक अनालिसिस जरा, आणि मांडा एक पेपर. मी तुम्हाला या तासाभरात तुम्हाला अशा 50 रिसर्च पेपरच्या आयडिया देऊ शकतो. माझं सुदैवाने डोकं जरा असं आडवं चालते, सरळ नाही चालत. माझ्या सगळ्या अक्कल दाढी ज्या त्या आडव्या आहेत, सरळ नाही आहेत, उभ्या नाही आहेत. सो देर आर एन नंबर ऑफ थिंग्स ज्याची जगाला गरज आहे, आणि वर्ल्ड इज गोइंग टू अप्रिशिएट यू फॉर दिस थिंग. आपण फार रुटीनमध्ये अडकलोय, त्याच्या बाहेर जातच नाही. थोडंसं बाहेर जाण्याचा प्रयत्न करा आणि बघा की किती मजा येते हे सगळं करायला, आणि लोक किती आठवण करतात आपली. त्या 32 वेळा चावल्याशिवाय घ्यायचं नाही. आजपासून नियम करा. तुमच्या ब्लड शुगर पासून तर सगळे रिडिंग तुमचे कमी व्हायला लागतात काही महिन्यात. हे सगळे बिना पैशाची औषध आहेत. सर्कॅडियन रिदम, आता जी म्हणालो खाण्याच्या वेळा, आपल्या शरीरामध्ये बायोलॉजिकल क्लॉक आहे. कुठलं हार्मोन, कुठलं केमिकल, किती वाजता त्याची रक्तातली लेवल हायेस्ट राहील, हे सगळं ठरलेलं आहे. ते आपल्याने बदलतात. तुम्ही खा किती वाजता, पण डायजेस्टिव्ह एन्झाईम केव्हा असतील ते ठरलेलं आहे. त्यात नाही बदल करतायत आपल्याला. ओके. त्या खाण्याच्या आयडियल वेळा
संध्याकाळी सूर्यास्त, त्यामुळे 6 ते 8 मॅक्सिमम. शक्यतो संध्याकाळी 7-8 नंतर तोंडात काहीही टाकायला नको. अनफॉर्च्युनेटली बहुतेक सगळ्यांचा डिनर टाइम आज रात्री 9+ आहे. काहींचा आता 11+ आहे रात्रीचा. 11 वाजता तर दिवस सुरू होतो. ओके. सकाळी 10 ते 12, संध्याकाळी 6 ते 8. दॅट्स ऑल. एनिथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक. गरजेपेक्षा कुठली गोष्ट जास्त झाली तर नुकसानकारक आहे. ओके. संध्याकाळी घरी जेवायला बसले, 4 लोक आहेत समजा, आणि असं जेवताना लक्षात आलं की थोडं थोडं शिल्लक राहून राहिलं. एवढी भाजी, एवढासा भात, अर्धी पोळी. काय करता घरात काय होते बहुतेक वेळा? काय केलं जाते? आता संपून टाका म्हणते. आता कुठे भांडे अडकून ठेवायचे, या भांड्यात टाकल्या जाते. सात्विक, घरी शिजलेलं, असं मी म्हणत नाही की जंक फूड आहे, पण कल्पना करा की एवढं रोज जास्तीचं वर्षातले 250-300 दिवस, 10-20 वर्षात तर याचाच डोंगर होणार आहे. कुठे आपलं चुकून राहिलं हे लक्षात घ्या. दीज आर व्हेरी मायन्यूट बट व्हेरी स्पेसिफिक सोल्युशन्स, ज्याला काहीच उत्तर नाही. आज जगात तुम्ही बघा, बाहेर डायबिटिक वाला, हायपरटेन्सिव्ह वाला आयुष्यभरासाठी औषधं घेऊन परेशान राहते. काही गरज नाही असं परेशान होण्याची. ऍब्सोल्युटली नॉट. दॅट इज व्हॉट द सायन्स इज सेइंग टू अस. अनफॉर्च्युनेटली या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतच नाही. ही अडचण आहे. रेनबो थालीबद्दल बोललोय. आपल्या ताटात हे 3 रंग असलेच पाहिजे प्रेफरेबली. ऑल कलर्स, शेड्स ऑफ कलर व्हेजिटेबल फ्रुट्सचे, हे सगळे मिनरल्स, विटॅमिन्स तुम्हाला मिळतात. 60% थाली आपण पाहिलंच की फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, सॅलड्स असले पाहिजे. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी फ्रुट्स वेगळ्या वेळी घ्या, जेवताना घेऊ नका शक्यतो. व्हॉट टू इट, सिंपल तत्व आहे. सीझनल, रिजनल. ज्या भागात जे पिकते ते, ज्या सीझन मध्ये जे भेटते ते. आंब्याच्या दिवसात आंबे खा पोट भरून. हिवाळ्यामध्ये पण आंबे खायचे असा आग्रह धरू नका. ओके. लीस्ट प्रोसेस फूड, सात्विक, व्हेजिटेरियन आणि बॅलन्स डाएट. खाण्याच्या बाबतचे एवढे नियम. दुसरा जो मुद्दा आहे तो फिजिकल ऍक्टिव्हिटी. आता आपलं सगळ्यांची बैठी जीवनशैली झाली तर निदान व्यायाम करावा लागेल आपल्याला काही ना काहीतरी. 3 प्रकारचे व्यायाम महत्वाचे. वन इज द कार्डिओ, एरोबिक एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो ते. इट कुड बी एनिथिंग. सिंपल, मोस्ट सिंपल अँड सेफेस्ट इज द वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग. सगळ्यात साध्या सोप्या 40-45 मिनिटं कुठेही करू शकता. पायी चालणं वगैरे तर काय अडचण नाही त्याला. किंवा मग बाकी पण जे काय आहे ते सगळंच असू शकते. म्हणजे झुंबा डान्स पासून सगळं काय काय आहे त्या सगळ्याच गोष्टी करता येतील, काय अडचण नाही त्याला. स्ट्रेचिंग, इलॅस्टिसिटी बॉडीची वाढवण्यासाठी, जॉईंट्स आणि मसल्स फ्री राहण्यासाठी 30 मिनिटं स्ट्रेचिंग, कुठले ना कुठले व्यायाम साधे सोपे ते करता आले तर त्याचा फायदा होणार. ताट बसायचा की जरा खुर्चीवरती थोडंसं समोर. एक हात असा मागे घ्या, दुसरा हात असा घ्या आणि हे असं पकडता येते का बघा. दात ओठ न खाता. आणि आता हात बदलून बघा, दुसरा हात. किती लोकांना असं दिसतंय की पूर्ण हात जात नाही, की दोन्ही हातांमध्ये फरक आहे. त्याचा अर्थ कुठेतरी जाम झालेलं आहे. जाम का बरं झालं? वापरलं नाही म्हणून. सिंपल आहे. सो यूज इट ऑर लूज इट. सिंपल. आय मीन दिस इज द बेसिक फंडामेंटल सायन्स. हे शिकण्यासाठी की तुम्हाला PhDचा पेपर, प्रबंध नाही लिहावा लागत. दिस इज द कॉमन सेन्स गोष्टी आहेत सगळ्या विज्ञानातल्या. अनफॉर्च्युनेटली PhD झालेल्या डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेशनल्सला नाही कळलेल्या, म्हणून त्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स येथे आज आहे. अभ्यास हे सांगतात, रिसर्च, की फिजिशियन्स डाय 10 years अर्लियर बिकॉज ऑफ द हार्ट अटॅक. हे सगळ्या जगाचा हार्ट अटॅक जे ट्रीट करतात ते फिजिशियन 10 वर्ष लवकर मरतात बिकॉज ऑफ हार्ट अटॅक. अँड हार्ट अटॅक इज अनडायग्नोस्ड, डायग्नोज लेट इन फिजिशियन्स. यावरती रिसर्च पेपर आहेत तयार केल्या गेलेले आणि प्रेझेंट केल्या गेलेले कॉन्फरन्सेसमध्ये. मी माउंट आबूला 2-3दा गेलो कार्डिओलॉजी कॉन्फरन्सला. ओके.
रजिस्ट्रेशन असते 2,500 लोकांचं, हॉलमध्ये असतात 50 लोक फक्त, 50-100 लोक, बाकी लोक फिरायला जातात मेजॉरिटी. त्यात एकाने रिसर्च पेपर मला आठवते आत्ता, त्याने मागच्या वर्षीच्या भारतीय कार्डिओलॉजिस्ट संघटनेच्या कॉन्फरन्समध्ये जो मेनू होता जेवायचा, ताटं घेऊन हे जगातले भारतातले प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट त्यांच्या ताटामध्ये काय वस्तू दिसतात त्यांनी 30 स्लाइड टाकली होती त्याच्या रिसर्च पेपरमध्ये. आणि बहुतेकांच्या ताटात अशाच वस्तू होत्या मेजॉरिटी की ते त्यांच्या पेशंटला सांगतात अजिबात खाऊ नका. I mean this kind of science which we are propagating. Okay. तिसरी एक्सरसाइज जी आहे ती स्ट्रेंथ ट्रेनिंग, आयदर जिम ऍक्टिव्हिटी, सिनियर लोकांसाठी ओपन जिम, ग्रीन जिम जे आज गार्डन मध्ये लागले, दॅट इज द सेफेस्ट काइंड ऑफ थिंग. हल्ली युथ मध्ये फार जिमचं फार क्रेझिंग आहे, बॉडी बिल्डिंग, सलमान खान आणि आणखीन कोण कोण आहे ते सगळे. ओके, व्यायामाचा पण अतिरेक झाला तरी नुकसानकारक आहे, लक्षात घ्या. टू मच ऑफ एक्सरसाइज इन्क्रीजेस युअर स्ट्रेस हार्मोन्स लेवल इन द बॉडी, कॉर्टिसॉल आणि बाकी सगळे. असाच प्रकारच्या गोष्टी करा आयुष्यात की ज्या मरायच्या दिवसापर्यंत करत आहे. जिम तुम्ही मरायच्या दिवसापर्यंत नाही करू शकत. जिम करणं बंद झालं की जिम करणारे सुटतात शरीराने, चांगले लठ्ठ होतात. अशाच गोष्टी करा की ज्या आयुष्यभर करता येते. सो मॉडरेट एक्सरसाइज इज इनफ. जिम करता करता हार्ट अटॅकने गेला अशी अशी आपण बातम्या वाचतो की नाही, आहे. Because excessive physical activity, strenuous activity within a short span of time, that compromises your heart. त्यामुळे असं करू नका. अति तिथे माती. त्यामुळे 3 प्रकारचे व्यायाम, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येते ते मन. या सगळ्या आजारांमध्ये मनाचा रोल आहे. ओके, मन आपल्याला स्ट्रॉंग करायला पाहिजे आणि ब्युटिफुल पण करायला पाहिजे. मन स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्यापेक्षा जे अडचणीत आहे त्यांना आपलं रोल मॉडेल बनवा, त्यांच्या आयुष्याकडे बघा, मग आपल्याला लक्षात येईल. आम्ही मध्ये डायलिसिस झालेल्या पेशंटसाठी काही प्रयोग केले. आमच्या इथे अमरावतीच्या गव्हर्नमेंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आम्हाला इन्व्हाइट केलं. त्यांच्याकडे डायलिसिसला येणारे लोक त्यांनी निवडले 27 पेशंट ऍडमिट केले 7 दिवसांसाठी विथ 1 केअरटेकर. आणि मग त्यांना लाईफस्टाईल मॅनेजमेंटचे उपचार करायला आम्हाला इन्व्हाइट केलं आमच्या टीमला. 7 दिवस आम्ही, बाकी सगळं त्यांचं चालू होतं रुटीन जे काय ते, 7 दिवस आम्ही फक्त खाण्यातले बदल, थोडं इमोशनल बॅकअप, ओपन अप करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि जो डायलिसिसवाला गेले 2 वर्षात डायलिसिस करायच्या आदल्या दिवशी रात्रभर झोपला नव्हता 2 वर्षापासून, तो 3ऱ्या दिवशी आरामात 6 तास झोपला पहिल्यांदा 2 वर्ष. जो 50 पावलं चालू शकायचा नाही आदल्या रात्री, तो 1 किलोमीटर फिरून यायला लागला. ऑल दिस हॅपन विदिन जस्ट 3 days ऑफ चेंजिंग युअर सिम्पल डाएट, इमोशनल सपोर्ट, ओपन अप होणं, एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे. एक त्यातला पेशंट, 2018 मध्ये आम्ही आमच्याकडे एक असं शिबिर घेतलं होतं. त्याला 3 जण असे होते की ज्यांना लघवीच होत नव्हती, 2 वर्षापासून नाही झाली. एक जण जो होता त्याला थेंबांमध्ये लघवी व्हायची, 10 थेंब झाली, आज 20 थेंब झाली 24 तासात. जे काय आम्ही त्या ठिकाणी केले प्रयोग, 3ऱ्या दिवशी त्याला 100 ml लघवी झाली. पण तो नाचायला लागला, सगळ्यांना फोन करून करून सांगायला लागला, मेरे को पिशाब हो गई, 100 ml पिशाब हो गई. मला जरा गंमत वाटली, म्हटलं यार पिशाब होणंही अशी फोन करून सांगायची गोष्ट आहे का कोणाला. मला जरा गंमत वाटली. पण मग रात्री झोपताना त्या दिवशी मी विचार केला, माझं वय तेव्हा 2018 साली आय वॉज 57. ओके, मी विचार केला गेले 57 वर्ष मला रोज 1.5-2 लिटर लघवी होते. हा माणूस 100 ml लघवी झाली म्हणून नाचतोय, सेलिब्रेट करतोय. मला 57 वर्ष 1.5-2 लिटर लघवी होते, एखादा दिवस तरी मी सेलिब्रेट केलं का? त्या दिवशीपासून तो माझ्यासाठी गुरु झाला. ही बिकम माय मेंटॉर. जोपर्यंत मला 1.5-2 लिटर लघवी होते ना, तोपर्यंत आय डोंट हॅव एनी रिझन टू गेट फ्रस्ट्रेटेड फॉर एनी डॅम थिंग इन माय लाईफ. आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला किंमतच नसते, जे नाही त्याच्यासाठी आपण रडत असतो. हे कुठेतरी आपल्याला बदलता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मग अशा अडचणीत असणारे लोक आपल्या आजूबाजूला असले पाहिजे. त्यामुळे आम्ही दिव्यांगांसोबत काम करतो, आम्ही HIV पॉझिटिव्ह ऑर्फन मुलांसोबत काम करतो, आम्ही कॅन्सर ज्यांना झालेल्या अशांसोबत काम करतो.
मी म्हणाल तसं डायलिसिसवाल्यांसोबत आम्ही काम करतो. अशा खूप वेगवेगळ्या ग्रुपसोबत आम्ही खूप काही भव्य दिव्य करतो असं नाही, पण छोट्या मोठ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळे लोक असे संपर्कात असतात आजूबाजूला. सो दे आर माय सिक्युरिटी लाईन. ते माझ्या जवळ फ्रस्ट्रेशनला फटकूच देत नाही कुठल्याच कारणासाठी. फ्रस्ट्रेशन येण्यालायक प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, माझ्या पण येतात, पण दॅट डझंट मेक मी फ्रस्ट्रेटेड फॉर एनीथिंग, फॉर एनी रिझन. आपल्याला आपली सिक्युरिटी लाईन अशी तयार करता आली पाहिजे जर आपल्याला छानपैकी आयुष्य जगायचं असेल तर. सो मेंटल हेल्थ, या सगळ्या आजारांमध्ये मेंटल हेल्थ असते. आपल्या डोक्यात एवढ्या सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात ना, माइंडफुलच नाही. इथे बसलेलं आहे तरी आपलं डोक्यात चाललेलं आहे, इथून बाहेर पडल्यावरती काय करायचं, त्या काल काय झालं होतं, वर्तमानात आपण क्वचितच राहतो. सो माइंडफुलनेस हॅव्हिंग टू कंपोनंट. वन इज बीइंग इन द प्रेझेंट अँड थर्ड इज विथ ग्रॅटिट्यूड. कृतज्ञतेसह की माझ्या किडन्या काम करतात आहे, मला डोक्यात चक्कर आहे, मला निदान संध्याकाळची खायची सोय आहे. अनेकांकडे अनेक लोक एवढे भाग्यवान नाही आहेत. मधल्या काळात आपण त्या टीव्हीवरती गाझापट्टी आणि हमास सगळं पाहिले की नाही चित्र. लाखो लोक संध्याकाळी कुठे असणार, झोपायला आहे का, खायला आहे का, जिवंत असणार की नाही, मायबाप कुठे आहे, पोरं कुठे आहे, नोबडी नोज. आपण किती भाग्यवान आहोत, तरी आपण रडत बसतो. काय आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद मानायला शिकलं पाहिजे आपण. सो बिईंग माइंडफुल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या निगेटिव्हिटी, स्ट्रेस, या सगळ्यांना पॉझिटिव्हली आपल्याला घेता आलं पाहिजे. असं म्हणतात प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. ओके, प्रॉब्लेम शुड गेट कन्व्हर्टेड इन टू ऑपॉर्च्युनिटी. सापशिडीचा खेळ असतो, स्नेक लॅडर. काय येणार आपल्या आयुष्यात, साप येणार की शिडी येणार आपल्याला माहिती नाही. शिडी आली तर वर जातोच जातो माणूस, पण साप आला तर त्याला शिडीमध्ये कन्व्हर्ट करता येणं म्हणजे आपण आयुष्यात जिंकलो. काही पण झालं तर वी कॅन कन्व्हर्ट इट इन टू लॅडर, आणि ते करता येणं पॉसिबल आहे. डिप्रेशन, आज खूप छोट्या छोट्या गोष्टींनी आपण डिप्रेस होतो आणि मग प्रॉब्लेम जातात फार सारे. आता या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला मनाला स्ट्रॉंग करायचं असेल, हे सगळं नवीन आपल्याला काय म्हणून नवीन प्रोग्रॅमिंग करायचं असेल आपल्या ब्रेनचं, तर त्यासाठी एक साधा सोपा मार्ग आहे तो वाचन. चांगलं वाचा काहीतरी. ओके, नवीन आयडियाज तुम्हाला तेव्हाच येतील. मी जसं म्हणालो ना, त्याबरोबर मला अशा नवीन आयडियाज, जरा आउट ऑफ बॉक्स आयडियाज सुचतात. मी भरपूर वाचतो, म्हणजे अगदी माझ्या विषयाचं सोडून पण अनेक विषय वाचतो मी. त्याचा फायदा हा होतोय की आय कॅन हॅव डिफरंट काइंड ऑफ आयडियाज. या सगळ्यांना जरा जोडून एक नवीन स्वतःचं काहीतरी फ्लेवर असलेलं ज्याला म्हणतो आपण, वी कॅन इव्हॉल्व दॅट. ओके, त्यामुळे मला माझे मॅनेजमेंट मधले लोक सांगतात की अरे यार हमारे दिमाग में नहीं आया, हम तो इतने MBA PhD है, मेरे दिमाग में कैसे क्या नहीं आया बिजनेस आइडिया, तू तो वॉलंटरी सेक्टर में है, NGO सेक्टर में है, नॉट फॉर प्रॉफिट वाले में है, फिर भी हाउ यू कॅन हॅव दॅट काइंड ऑफ आयडिया. एक साधं उदाहरण सांगतो. 2016 मध्ये आमचा एक सेवाग्रामला युथ कॅम्प होता. त्याला एक कोमल नावाची मुलगी होती, BSc फायनल इयरला असणारी, आणि तिला ब्लड कॅन्सर झालेला होता. 10 वर्षापासून टाटा कॅन्सरच्या तिच्या वाऱ्या चालू होत्या. 4दा रिलॅप्स झालेला, आणि आता शेवटचा उपाय म्हणून तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट सांगितलं होतं करायला, ज्याला त्या